नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रयोग सांगणार आहे की त्याला वीर्यस्तंभन म्हणजे काय की जी गोष्ट जिथे आहे तिथेच थांबवणे. तर वीर्यस्तंभक म्हणजे काय? वीर्यावरती तुमचं नियंत्रण. तुम्ही वीर्याला जिथे थांब म्हणाल तिथेच थांबल, तुम्ही म्हणाल जितक्या वेळ थांब तितक्या वेळ ते थांबल. असा हा फलदायी असलेला प्रयोग अत्यंत साधा सोपा आहे. तुम्ही घरच्या घरी करू शकता. करून बघा. तुम्हाला पहिल्या 21 दिवसात रिझल्ट दिसायला सुरुवात होतील आणि 45 दिवस म्हणजे 1.5 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसून येत असतील. एकदम साधा सिंपल आहे. काय करायचं, जे आपले चिंचेमधील जे चिंचोके असतात, चिंचाचे बिया असतात, त्या चिंचोके घ्यायचे. त्या चिंचोक्यावरती काळं आवरण असते, त्याचं टर्फल ते अत्यंत कडक असते, ते दगडाने सुद्धा तुटत नाही, कशानेच तुटत नाही ते. तर ते तुटण्यासाठी काय करायचं, आपल्याला दूध घ्यायचं. जे चिंचोके त्या दुधामध्ये मावले पाहिजे असं चिंचोके जर कपभर घेतले उदाहरणार्थ, तर गिलासभर दूध घ्यायचं. त्याच्यामध्ये ते चिंचोके उकळायला ठेवायचे. उकळल्यानंतर ते चिंचोके साहजिकच गरम दुधामुळे ते नरम होतील मुरून त्याच्यामध्ये उकळल्यानंतर. आणि मग त्याच्यावरचे जे टर्फल इतके उकळले पाहिजेत की त्याच्यावरचे जे टर्फल ते इझिली आपल्या हाताने बटाट्याच्या सालीसारखे निघले पाहिजेत. जेव्हा ते काढून घेतल्यानंतर मग ते चिंचोके नरम होतील आणि नंतर ते पाटा वरवंटा म्हणजे सिलबट्ट्यावरती आपल्याला त्याला वाटायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा जसं बारीक असा त्यांचा जो कणिक टिंबल्यासारखं जेव्हा ते होईल मैद्यासारखं बारीक, आणि नंतर त्याला घ्यायचं आणि शिऱ्यासारखं तव्यावरती त्याला भरपूर तुपामध्ये भाजायचं. आणि भाजल्यानंतर ते काही खराब होत नाही, काय नाही. आणि त्याला एखाद्या काचाच्या भांड्यामध्ये किंवा जसं काही सुरक्षित ठेवता येईल अशा प्रकारे त्याला एखाद्या भांड्यामध्ये सुरक्षित ठेवायचं. आणि त्याला खाण्याची पद्धत कशी आहे, तर सकाळी 1 ग्लास गरम गोड दुधासोबत नाश्त्याच्या वेळेस, नाश्ता म्हणून दूधच घ्यायचं. आणि त्या दुधासोबत हे 6 ग्रॅम हे जे तुपामध्ये चिंचोक्याचं जे चूर्ण आहे तुपामध्ये भाजलेलं, ते त्या दुधामध्ये टाकून आपल्याला सकाळी 6 ग्रॅम घ्यायचं आणि संध्याकाळी 6 ग्रॅम घ्यायचं. याच्यानंतर 1 ते 1.5 तासापर्यंत काहीही खायचं प्यायचं नाही. जेव्हा कडक भूक लागेल तेव्हाच योग्य प्रकारचा आहार घ्यायचा. आणि त्यासोबत महत्त्वपूर्ण पथ्य काय पाळायचे, तर आंबट खायचं नाही, त्यासोबत जास्त वेळपर्यंत झोपायचं नाही, त्यासोबत योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी करायच्या. संभोग करत असताना जास्त घाई करायची नाही, एकदम आरामशीर आपल्या श्वासावरती नियंत्रण असलेला असा रिलॅक्स संभोग करायचा. जास्त करून फोरप्लेवरती लक्ष द्यायचं, जास्त करून पेनिट्रेट करण्यावरती लक्ष द्यायचं नाही. जेव्हा आता भरपूर फोरप्ले झालेला आहे, 20 ते 30 मिनटापर्यंत फोरप्ले झाल्यानंतर मग आरामशीर स्त्री पूर्णपणे उत्तेजित झाल्यानंतर जेव्हा संभोग जर केला तर नक्कीच तुमच्या वीर्यावरती नियंत्रण येईल. वीर्य एकदम असं घट्ट होईल. असं म्हणतात की दह्यासारखं वीर्य होते. असं जेव्हा तुमचं वीर्य होईल, वीर्यावरती जेव्हा तुमचं नियंत्रण येईल, तेव्हा तुम्ही आरामशीर दीर्घकाळपर्यंत संभोग करू शकता. असा हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी जरूर करून बघू शकता. नक्कीच फळदायी ठरेल.